अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरात अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA विभागानं धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त केलाय। या कारवाईत तब्बल 4,84,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे। तेल्हारा शहरात FDAनं केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला। या कारवाईत 4,84,000 रुपये किमतीचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला मॅक्झिमो वाहन ताब्यात घेण्यात आलं। कारवाई दरम्यान एका संशयित आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे। जप्त मुद्देमाल आणि आरोपी विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी FDA कडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे तेल्हारा परिसरात खळबळ उडाली आहे। तसंच गुटखा विक्रेत्यांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गुटखा पान मसाला त्यासंबंधी पोलीस स्टेशन तेल्हारा कार्यक्षेत्रात कारवाई करण्यात आली। आडसूळ फाट्यावर शेगाव रोडकडे म्हणजे एक्झॅक्ट आडसूळ फाटाच पकडा, तिथे एक इसम आम्हाला खबर होती, एक इसम प्रतिबंधित अन्न बाजाराची वाहतूक विक्री करत आहे। त्या अनुषंगाने आम्ही आमच्या पथकाने कारवाई केली। यात विमल वाह V1 टोबॅको, सुगंधित तंबाखू, पानबहार पान मसाला व वाहतुकीत वापरण्यात आलेली गाडी महिंद्रा मॅक्सिमो, असा एकूण साठा 4,84,000 रुपयाचा आहे।